नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण जाणार आहोत जळगाव जिल्ह्यातल्या पारोळामध्ये। झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं माहेरघर अशी पारोळा शहराची ओळख आहे। पारोळा नगरपालिकेवरती सध्या राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडीची सत्ता आहे। तालुक्याचं ठिकाण असून सुद्धा सार्वजनिक स्वच्छता, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधांपासून हे शहर अद्यापही वंचित आहे। नागरिकांच्या कोणत्या समस्या सुटल्या, कोणत्या बाकी आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। मात्र तत्पूर्वी आपण या ठिकाणचं पक्षीय बलाबल कसं आहे ते जाणून घेऊया। पारोळा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक आहेत, शहर विकास आघाडीचे 4 आहेत। या ठिकाणी त्यांची दोघांची सत्ता आहे। त्याचप्रमाणे शिवसेनेचे 6 आणि भाजपचे 2 असे नगरसेवक, एकूण 20 आहे इथली संख्या। आणि आता जाऊया पारोळा नगरपालिकेच्या नाक्यावर, जाणून घेऊया तिथले सत्ताधारी आणि विरोधकांचे काय दावे आहेत। झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या नगरीमध्ये अर्थात पारोळा नगरपालिकेच्या नाक्यावर मी आता उभा आहे। भुईकोट किल्ला आहे आणि संपूर्ण पारोळ्यातली लोक आता माझ्यासोबत आहेत, सर्वपक्षीय राजकीय नेते पण आहेत। काय आहे या ऐतिहासिक भूमीच्या समस्या, किती कामं झाली आणि किती राहिली, आणि येणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काय असेल इथल्या जनतेचा कौल आणि काय असेल राजकीय पक्षांचा अजेंडा, हे सगळं मी आज जाणून घेणार आहेत। आपण लोकांपासून सुरुवात करू। मला सांगा, काय प्रश्न आहेत मुख्य पालिकेचे? हे किल्ल्याचा भुईकोट जो किल्ला आहे हा एवढा सुशोभित आणि चांगला होऊ शकतो। इथं बाहेर गावातले, देशातले ते पण इथे येऊन पर्यटनासाठी येऊ शकतात। उदाहरणार्थ या भुईकोट किल्ल्याला चारीकडनं एक असं तलाव आहे, तिथे ते सुशोभित करून तिथे पाणी टाकून बोट फिरू शकतात। काय मुख्य समस्या आहे या शहरातल्या लोकांच्या? अस्वच्छता एक मेन प्रश्न आहे इथं, आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की पारोळ्याची काहीच कोणत्याही प्रकारे असे, जसे आपण बघतो चोपडा झालं, इतर जे तालुका प्लेस आहे, तालुका प्लेस असूनही ते किती प्रकारे त्यांचं म्हणजे वर्चस्व वाढलेलं आहे, त्या मानाने पारोळा तालुक्याचा कोणताही विकास झालेला नाहीये। काय नेमक्या पारोळ्याच्या समस्या आहे? इथले पाणी असेल, ड्रेनेज लाईन आहे, इतर काय काय समस्या आहे? पारोळा शहरातला मुख्य विषय जर कधी भेटला सर्वसामान्य नागरिकांच्या मते, आज पारोळा शहराची जी बाजारपेठ आहे, ते बाजारपेठेमधलं जे वाढतं अतिक्रमण आहे, रोडगाडी असो, वाढते अतिक्रमण असो, हा मुख्य विषय असल्यामुळे बाजारपेठेत प्रचंड वाहनांची वर्दळ होते। जड वाहनांना प्रवेश बंदी ही फक्त कागदावर राहते, प्रत्यक्ष कृती होत नाही। आणि प्लस पारोळा शहराच्या आजूबाजूचा परिसर हा हद्दवाढीचा प्रस्ताव जो आहे तो शासनाकडून त्वरित मंजूर केला जावा, ह्या प्रमुख मागण्या आहेत। मला सांगा, तुमचं काय मत आहे, काय मागणं आहे? या पारोळा शहरामध्ये सामाजिक जनतेच्या दृष्टिकोनात जे खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत। खरं म्हणायला गेले तर सामाजिक प्रश्न आहे, पाणी टंचाईचा प्रश्न आहे, पाण्याची जी विल्हेवाट केली जाते ती असमतोलपणा त्या ठिकाणी दिसतो। काही भागांमध्ये भरपूर पाणी सोडलं जातं, तर काही भागांमध्ये विनंती करून सोडवण्याची विनंती केली जाते, तेव्हा ते पाणी सोडलं जातं। घंटागाडीचा जो प्रश्न आहे, डेली घंटागाडी ही गावांमध्ये, कॉलनीमध्ये पोहोचवली गेली पाहिजे, जेणेकरून ते कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने होऊ शकते। नंतर ओला कचरा असतो, त्याच्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होते आणि त्या पुन्हा रोगराईला सामोरं जावं लागत असतं। अनेक पक्षाचे नगराध्यक्ष बदलले, पाईपलाईनचा प्रश्न होता, पाईपलाईन ही 23/7/2007 मंजुरी मिळाली। जनतेची सगळी दिशाभूल होते दादा। माझं एक म्हणणं आहे, ज्यांनी पाईपलाईन मंजूर केली त्याचा GR अथवा काही जे असेल ना, त्यांनी उघडकीस आणावे, माझी विनंती आहे। जनतेची पूर्ण दिशाभूल केली जाते। तुमचं काय म्हणणं? माझा एक सर्वात मोठे प्रॉब्लेम मी या शहरात पाहिलेले आहे की क्लीननेस कमी आहे या शहरात, की सर्वांना एक स्वच्छता महत्व माहिती आहे। की मी स्वतः एक डॉक्टर आहे, की जर क्लीननेस मेंटेन नाही केलं तर मलेरिया, डेंग्यू, जॉन्डिस, व्हायरल इन्फेक्शन हे सर्व डिझिजेस होतात, आणि हे स्वतः मी पाहिले पण आहे। जर ही मेंटेन केली तर हे आजाराचे प्रमाण कमी होईल। लोकांचे अनेक प्रश्न आपण जाणून घेतले। खरं तर हद्दवाढीचा प्रश्न आहे, अतिक्रमणांचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न मोठा आहे। आता आपण राजकारण्यांशी थोडी चर्चा करणार आहोत। मला सांगा की नगराध्यक्ष आहात करण भाऊ, तुम्ही काय केलं 5 वर्षात? लोक म्हणतात अतिक्रमण वाढलं, अस्वच्छता वाढली। अतिक्रमण वाढलं का जैसे ते राहिलं? स्वच्छता मागच्यापेक्षा अधिक चांगली झाली का नाही झाली, हा देखील आपण जनतेला प्रश्न विचारला पाहिजे। गटारींची स्वच्छता आमच्या इथे सर्वप्रथम फार महत्वाची होती, ती देखील दर 15 दिवसाआड आम्ही गटारींची स्वच्छता करतो आणि स्वच्छता झाल्यानंतर त्या देखील
तिसऱ्या दिवशी पुन्हा उचलतो. आणि तुम्हाला सांगतो, दर चौकामध्ये जिथे उघड्यावर कचरा टाकला जातो तो देखील आम्ही दररोज उचलतो. तुम्ही समाधानी आहात तुमच्या आतापर्यंत? मी माझ्या सर्व कामाच्या बाबतीत, मूलभूत सुविधा संपवण्याच्या बाबतीत एलईडी शहर उत्तर महाराष्ट्रात जर कोणतं झालं असेल तर पहिलं पारोळा शहर झालं. त्यात देखील काही राजकारण्यांनी विघ्न आणण्याचे प्रयत्न केले. आम्ही नक्कीच समाधानी आहोत की आम्ही बरीचशी कामांची लाईन लावलेली आहे. मला सांगा की नगराध्यक्ष म्हणताय की सगळे कामं केले, तुम्ही सगळे विरोधक आहात, येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या लोकात तुम्ही सगळे लढणार आहात, तुम्ही समाधानी आहात का? आत्ताच्या चालूच्या धर्तीवर नगरपालिका ही अकार्यक्षम आहे. गेल्या सन 2009-10 मध्ये आदरणीय चंद्रकांत दादा पाटील हे नगराध्यक्ष होते. शहराची ज्वलंत अशी पाण्याची भेडसावणारी समस्या कोणी मंजुरी आणली, काय केलं हा भाग गौण नये. चंद्रकांत पाटलांनी ती पाईपलाईन सुरुवात केली आणि तिला ज्वलंत असा पारोळा शहराचा प्रश्न सोडवला. साहेब, मी नगरसेवक होतो 5 वर्ष आता, आणि आमच्या शहर विकास आघाडीने राष्ट्रवादीच्या युतीने 5 वर्ष नगरपालिकेत सत्ता ठेवली. विशेष करून आमच्या पिरियडमध्ये महत्वाची कामं झालेल्यांमध्ये पाईपलाईन शहराची जी अपूर्ण होती, जी 60% पाईपलाईन अपूर्ण होती, ती पूर्ण केली. पारोळा शहरात आजपर्यंत उद्यान नव्हतं. पहिलं उद्यान आम्ही व्यंकटेश नगरमध्ये निर्माण केलं, त्याच्या आता लोकार्पण सोहळा आहे. त्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व प्रकारचे रस्ते, एलईडी लाईटची सुविधा, इतर सगळ्या सुविधा दिल्या. मला सांगा की एक नगराध्यक्ष जो आहे तो आता लोकांमधून निवडला जाणार आहे, तुम्ही काय अपेक्षा करताय? हे यशस्वी होईल का? सगळं यशस्वी होईल. शेवटी जनता जनार्दन असतो, जनतेच्या हातात असतं. जनता ज्याला न्याय देईल त्याच्यासाठी आपण फक्त जनतेसमोर आपले प्रश्न मांडायचे आहेत. तर मी फक्त या ठिकाणी दोनच विषयावर बोलणार आहे. तो विषय म्हणजे स्वच्छता. बऱ्याच माझ्या बांधवांनी सांगितलं की स्वच्छतेचा प्रश्न भेडसावतोय, परंतु आमच्या 2.5 वर्षाच्या 2 टर्म झाल्या. माझे भाऊजाई, मी शहर विकास आघाडी प्रमुख आहे, माझ्या भाऊजाईला 2.5 वर्ष झाले आणि 2.5 वर्ष करण पवार यांना झाले. आम्ही दोघं मिळून अतिशय उत्कृष्ट राजकारणाची पायंडा आम्ही या शहरात पाडला. पारोळा शहरात 2000 आणि 2001 या काळात मी नगराध्यक्ष होतो. त्यावेळेला पहिलीच कल्पना माझी होती की तामसवाडी धरणाहून या शहराला पाईपलाईनने पाणी मिळावं, म्हणून प्रथम ठराव पाईपलाईनने पाणी यावं असा पहिला ठराव 2001 मध्ये झालेला आहे. त्यावेळेला ग्रामीण विकास केंद्रीय राज्यमंत्री M.K. अण्णा पाटील होते. त्यांना आम्ही कासार गल्लीत सर्व गावकऱ्यांना एकत्र करून सगळ्यांच्या समक्ष हा प्रश्न मांडला आणि पाईपलाईनचा ठराव केला. त्यावेळेला सर्व नगरसेवकांनी एकमताने अनुमोदन दिलं आणि याची सुरुवात 2001 पासून झाली की तामसवाडी धरण ते पारोळा पाईपलाईन यावी. त्याच्यात माझी अपेक्षा आतापर्यंत आणि आता सुद्धा अशी आहे की शहराला रोज पाणी मिळावं. मागच्या वर्षी पाण्याचा दुष्काळ होता, त्यावेळेला अतिशय चांगलं नियोजन नगरपालिकेने केलं, परंतु आता धरणं फुल भरलेली आहेत तरी सुद्धा या शहराला 8 दिवसाआड पाणी मिळतंय. त्याच्यात जर शहरामध्ये प्रत्येक प्रभागात एक पाण्याची टाकी झाली आणि आम्ही सतत विरोधक म्हणून 5 वर्ष याची मागणी केली की पाण्याची टाकी व्हावी. पाण्याच्या जर 6 टाक्या झाल्या तर प्रभागातून रोज पाणी मिळेल आणि शिरपूर सारखं शुद्ध पाणी देता येईल. नगरपालिकेचे उत्पन्नाचे सोर्स वाढवले गेले पाहिजे. नगरपालिकेच्या ज्या ज्या जागा असतील तिथे शॉपिंग उभारून उत्पन्न वाढलं पाहिजे. याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असा आमचं भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. आपण बघू शकतोय की पाण्याचा प्रश्न, स्वच्छता, अतिक्रमण, शहर विद्युतीकरण आणि नगरपालिकेची हद्द वाढवणं अशा अनेक प्रश्न या शहराचे प्रलंबित आहे, जे विकासामध्ये खरं तर अडथळा घालताय. येणाऱ्या काळामध्ये हे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा आहे. सध्या तरी वर्तमान राजकारणी म्हणतायत की हे प्रश्न आम्ही सोडवले, काही प्रमाणात सोडवले आणि जनता मात्र अजूनही या बाबतीत पूर्णपणे समाधानी झाली नाही. येणाऱ्या निवडणुकीनंतर नागरिकांचं हे समाधान होईल का हे पाहणं खरं तर औत्सुक्याचं ठरेल. आज पारोळा नगरपालिकेच्या नाक्यावर आपण थांबणार आहोत, पण उद्या पुन्हा भेटू नव्या नगरपालिकेच्या नाक्यावर. कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा.